काजूने मयूर आणि मनूच्या मनातलं ओळखून दोघांची सेटिंग तर करून दिली होती, पण स्वतःच्या मनात काय चाललं होतं हे अजून तिला कळत नव्हतं. अगदी तिची आई आकृतीप्रमाणे. आता वाटू लागलं होतं की राजने काजूला जैनिल सोबत पाठवण्याचा निर्णय खरंच योग्य होता. पण हे सगळं इतकं सोपं होतं का? काजू आणि जैनिल खरंच एक होऊ शकतील का? की अजून काही संकट या दोघांच्या आयुष्यात येणं बाकी आहेत? जैनिल काजूला घरी घेऊन आला. काजू काही न बोलता गाडीतून उतरली आणि खोलीत निघून गेली. जैनिल मात्र बाहेरच थांबला आणि विशालशी बोलून त्याच्या राहण्याची व्यवस्था करू लागला. काजूने खोलीत आपली बॅग ठेवली आणि लायब्ररीकडे जाऊन वाचनात गुंतली. जैनिल आत आला तेव्हा काजू खोलीत नव्हती. बॅग दिसत होती पण काजू गायब होती. काजू त्याला त्याच्या नजरेसमोरच हवी होती म्हणून तो तिला शोधायला पुन्हा बाहेर आला. वरून संपूर्ण घरावर नजर टाकली, पण काजू कुठेच दिसली नाही. मग तो किचनकडे गेला. तिथेही ती नव्हती. आता जेनिलचा पारा चढला. तो घरातील प्रत्येक खोली तपासत फिरू लागला. शेवटी ती त्याला लायब्ररीत सापडली. लायब्ररीत शिरताच तो थक्क झाला. मोठ्या टेबलावर काजूने अनेक पुस्तके उघडून ठेवली होती आणि स्वतः त्या पुस्तकांच्या मधोमध टेबलावरच मांडी घालून पूर्ण लक्ष पुस्तकात गुंतवून बसली होती. जैनिल आत येत म्हणाला, "बसण्यासाठी खुर्ची ठेवली आहे, त्यावर का नाही बसलीस?" काजूने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, "माझी मर्जी, मला जसं बसायचं आहे तशी बसेन. जास्त ज्ञान देऊ नको आणि मला वाचू दे." काजूच्या बोलण्याचा टोन ऐकून जैनिल चिडला आणि म्हणाला, "ही भाषा कुठून शिकून आलीस तू? आधी असं कधी बोलत नव्हतीस." काजू पुस्तकांकडेच पाहत म्हणाली, "अरे यार, एवढंही कळत नाही का? वाचताना डोंट डिस्टर्ब मी." जैनिल काहीच बोलला नाही. तो तिच्या जवळ आला, पण काजूने त्याच्याकडे पाहिलं नाही. जैनिलने खुर्ची उचलली आणि टेबलापासून थोड्या अंतरावर बसून काजूकडे पाहत राहिला. काजू काही वेळ वाचत राहिली, पण जैनिलचं रोखून पाहणं थांबत नाही हे लक्षात येताच ती फिरली आणि त्याच्याकडे पाठ करून बसली. आता जैनिलला तिचा चेहरा दिसत नव्हता, म्हणून तो उठून बाहेर गेला. तो गेल्यावर काजूने छातीवर हात ठेवत म्हटलं, "हे देवा, हा जिद्दी माणसासारखा माझ्या मागे का लागतो?" मग ती पुन्हा अभ्यासात गुंतली. थोड्याच वेळात जैनिल पुन्हा आला आणि तिच्याजवळ कॉफीचा कप ठेवून निघून गेला. तेवढ्यात काजू म्हणाली, "थँक्स मॉम." हे ऐकताच जैनिल थांबला. तेव्हा काजूला जाणवलं की तो मॉम नाहीये. तिने पटकन कप उचलला आणि नजर खाली घालून कॉफी पिऊ लागली. जैनिल काहीच बोलला नाही. तोही बसून आपली कॉफी पिऊ लागला. कॉफी संपल्यावर तो कप घेऊन निघून गेला. काजू पुन्हा अभ्यासात रमली. इकडे मयूरने मनूशी मनातली भावना व्यक्त करत विचारलं, "विल यू मॅरी मी?" मनू हलकीशी हसली आणि पापण्या खाली झुकवत म्हणाली, "मी तुला पाहिल्यापासूनच तुझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहिले आहेत." मयूरही हलकसं हसला. दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या आणि मग मयूरने मनूला तिच्या घरी सोडलं. त्यानंतर तो घरी आला. पटकन आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलले आणि लगेच बाहेर आला. तो थेट जैनिलच्या खोलीत गेला, जिथे जैनिल आपलं काम करत बसला होता. मयूर येताच जैनिल म्हणाला, "तुझी आशिकी पूर्ण झाली असेल तर आता जरा कामाकडेही लक्ष दे." मयूरने त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो खोलीत इथे तिथे पाहू लागला. ते पाहून जैनिल म्हणाला, "काय झालंय तुला?" मयूरने इकडे तिकडे नजर फिरवत म्हटलं, "अरे बॉस कुठे आहे? बॉसला कुठे लपवून ठेवलंयस तू?" मयूर कधी कपाट उघडून पाहत होता, तर कधी बेड खाली डोकावत होता. जैनिल वैतागून म्हणाला, "ती काही वस्तू आहे का रे, जो तू तिला इथे तिथे शोधतोयस?" तरीही मयूर शोध घेतच राहिला आणि म्हणाला, "तू तिला शिक्षा दिली असणार. तू कोणत्याही थराला जाऊ शकतोस." जैनिल चिडलेल्या सुरात म्हणाला, "मी तिला शिक्षा का देईन?" तेव्हा मयूर जैनिलकडे जात म्हणाला, "कारण तिने माझी मदत केली म्हणूनच तू तिला शिक्षा दिली असणार. आता सांग ती कुठे आहे?" आता मात्र जैनिल आणखीनच चिडला. तो म्हणाला, "मी नाही सांगणार. जा स्वतः शोध. सापडली तर मलाही सांग." मयूरने जैनिलकडे रागाने पाहिलं आणि पुन्हा इथे तिथे शोधू लागला. पण काजू कुठेच दिसली नाही, म्हणून तो बाहेर आला. तो बाहेर आला तेव्हा काजू जांभई देत लायब्ररीतून बाहेर येत होती. ते पाहून मयूर जोरात ओरडला, "बॉस!" तो इतक्या मोठ्या आवाजात ओरडला की घराबाहेर उभे असलेले बॉडीगार्डही आत आले आणि घरात काम करणारे नोकरही मयूरकडे पाहू लागले. तेवढ्यात जैनिलही बाहेर आला. मयूर काजूकडे जात म्हणाला, "थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच." जैनिलने सगळ्यांना इशाऱ्याने आपापल्या कामाला जायला सांगितलं
आणि सगळे पुन्हा आपल्या कामात गुंतले. काजूने मयूरकडे पाहिलं आणि कंटाळलेल्या नजरेने विचारलं, तर काय झालं तुमच्या दोघांमध्ये? मानव उत्साहित होत म्हणाला, तेच जे तू आधीच विचार करून आम्हा दोघांना भेटवलं होतं. काजू मयूरच्या बाजूने पुढे जात म्हणाली, चला छान आहे मग. मयूर काजूच्या मागे जात म्हणाला, तुला आनंद नाही झाला का? मी इतकी मोठी गोष्ट सांगितली. काजू म्हणाली, यात आनंद तुला व्हायला हवा होता. तू खुश आहेस ना? मग मी का खुश होऊ? ती खोलीच्या दारापाशी पोहोचली तर समोर जैनिल उभा होता. काजू त्याच्याकडे न पाहताच त्याच्या बाजूने खोलीत आली आणि सोफ्यावर पोटावरच पडली. ती हळूच म्हणाली, वाचता वाचता तर सगळी एनर्जी संपली माझी. जैनिल काजूच्या मागेच होता. तो म्हणाला, तू ठीक आहेस ना? काजू झोपेच्या आवाजात म्हणाली, हो, गुड नाईट. तो काहीच बोलला नाही आणि आपल्या कामात गुंतला. तेवढ्यात मयूरही आला आणि जैनिल सोबत काम करू लागला. दोघेही आपलं बहुतांश काम घरूनच करत होते. दिवसातून फक्त 2 तास ड्युटीवर जावं लागायचं. जैनिल आर्मीमध्ये मेजर होता आणि मयूर त्याच्या अंडर काम करत होता. दुसऱ्या दिवसापासून जैनिल आणि मयूर दोघंही रोज 2 तास, कधी कधी 3 तासासाठी बाहेर जाऊ लागले. काजूचे एक्झाम्स होते म्हणून ती घरीच राहून अभ्यास करायची. संपूर्ण दिवस ती लायब्ररीतच असायची, कारण तिला तिच्या मॉम प्रमाणे कॉलेज ड्रॉप करायचं नव्हतं. उद्या काजूचा पहिला पेपर होता म्हणून ती जीव तोडून अभ्यास करत होती. जैनिल आणि मयूरनेही तिला अजिबात त्रास दिला नाही. रात्री साधारण 11 वाजता काजू लायब्ररीत होती आणि जैनिल आपल्या खोलीतच होता. तो काजूकडे जाण्यासाठी खोली बाहेर आला आणि त्याने पाहिलं की मयूर एका मुलीसोबत बोलत होता. जैनिलने काही वेळ त्या मुलीकडे पाहिलं आणि मग खाली गेला, जिथे मयूर आणि ती मुलगी गप्पांमध्ये गुंग होते. जैनिल येत म्हणाला, काया, तू इथे काय करतेस? काया जैनिलला पाहून हसत त्याला मिठी मारायला पुढे येत म्हणाली, तुला भेटायला आले आहे. पण काया जैनिलला मिठी मारणार तेवढ्यातच जैनिल मागे सरकत म्हणाला, किती वेळा समजावलं आहे तुला, माझ्यापासून दूर राहा. काया नखरेलपणे म्हणाली, ओ कमॉन जैनिल, आय लाईक यू, यू नो दॅट ना. जैनिल काही बोलणार इतक्या त्याचा फोन वाजला. तो फोन घेऊन बाजूला निघून गेला. मग मयूर कायाकडे पाहत म्हणाला, चल तुला तुझी रूम दाखवतो. पण काया मयूरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत संपूर्ण घर पाहत म्हणाली, माझं मन करेल त्याच रूममध्ये राहीन मी, तुला काळजी करण्याची गरज नाही. मयूरने खांदे उडवले आणि आपल्या खोलीत निघून गेला. काया संपूर्ण घरात फिरू लागली. फिरता फिरता ती लायब्ररी जवळ आली आणि तिला लायब्ररी उघडी दिसली म्हणून ती आत गेली. आत जाताच लायब्ररीची लाईट अचानक बंद झाली. काया परत जाणार इतक्यात तिला काहीतरी आवाज ऐकू आला. ती आवाजाच्या दिशेने पुढे सरकली. थोडी पुढे गेल्यावर तिला टेबलवर एक भूत दिसलं, पांढऱ्या कपड्यात. त्या भूताने हात पसरले आणि कायाकडे येऊ लागलं. अंधार होता पण चांदण्या रात्रीमुळे खिडक्यातून थोडासा प्रकाश येत होता. भूत पाहताच काया किंचाळू लागली, वाचवा वाचवा, भूत भूत. काया घाबरून बाहेर आली तर बाहेरच जैनिल तिला भेटला. तिला अशी घाबरलेली पाहून तो म्हणाला, काय झालं? काया घाबरत लायब्ररीकडे बोट दाखवत म्हणाली, तो तिकडे भूत आहे. जैनिलने एक नजर कायाकडे पाहिलं आणि मग लायब्ररीकडे जाणार इतक्यात काजू बाहेर धावत आली. काजूच्या हातात पांढरा कपडा होता. ती कायाकडे आली आणि म्हणाली, आय एम सॉरी, माझा तुला घाबरवण्याचा अजिबात हेतू नव्हता. कायाने काजूकडे रोखून पाहत म्हटलं, मग काय मारायचा होता का? तसंही तू आहेस तरी कोण आणि इथे काय करतेस? काजू काही बोलणार इतक्यात जैनिल मध्येच म्हणाला, तुला हे जाणून घेण्याची गरज नाही. तू तिच्यापासून जितकी दूर राहशील तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. असं म्हणत जैनिलने काजूचा हात पकडला आणि तिला घेऊन खोलीत गेला. काया दोघांना जाताना पाहतच राहिली आणि चिडून म्हणाली, मी का दूर राहू? आता तर मुद्दाम जाणून घेईन की ही आहे तरी कोण. मग ती मयूरकडे आली आणि काजूबद्दल विचारू लागली. मयूरने थोडा विचार करून म्हटलं, ती ती तर राज सूर्यवंशी साहेबांची मुलगी आहे. काया मयूरकडे रोखून पाहत म्हणाली, मग ती इथे काय करत आहे? खरं खरं सांग, दोघांमध्ये नेमकं काय चाललंय? मयूर हलकसा हसून म्हणाला, आतापर्यंत तर काही नाही आहे, पण आता तुझ्या येण्यामुळे खूप काही होणार आहे. कायाला काहीच कळलं नाही. ती म्हणाली, पण ती इथे करते तरी काय? मयूर म्हणाला, जैनिल तिचा बॉडीगार्ड आहे. त्या मुलीच्या जीवाला धोका आहे म्हणून राज सरांनी तिला इथे ठेवलंय जैनिल सोबत.
आता कायाला सगळं स्पष्ट झालं होतं, पण लग्नाची गोष्ट मयूरने तिला सांगितली नाही, कारण आता त्याच्या डोक्यात काहीतरी खोडकर विचार चालू होते. दरम्यान जयनील काजूला घेऊन खोलीत आला आणि म्हणाला, "तू काय करत होतीस तिथे?" काजू नजर झुकवत म्हणाली, "मी तर तुला घाबरवायला आले होते, पण मध्येच ती मुलगी कुठून आली कळलंच नाही. आज मी भूतासारखी इतकी छान ॲक्टिंग केली होती, पण तिने येऊन सगळा खेळच बिघडवला." काजू अगदी लहान मुलीसारखी तक्रार करत होती, जणू आईशी बोलते तशी. काजू गप्प झाल्यावर जयनील हसू लागला. काजू त्याच्याकडे पाहू लागली, पण जयनीलचं हसणं काही थांबेना. मग काजूने कपड्याने जयनीलला मारत म्हटलं, "गप्प बस." जयनील हसत म्हणाला, "आणि तुला खरंच वाटतं की तू मला याने घाबरवू शकतेस? यापेक्षा भारी जोक कोणी करूच शकत नाही." काजूने जयनीलकडे रोखून पाहिलं, पण जयनील अजूनही हसतच होता. मग काजू बेडकडे गेली, जिथे जयनील उभा होता. तिने जयनीलला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो हललाच नाही. ती जयनीलच्या बाजूनेच पुढे गेली आणि बेडवर येऊन झोपली. डोळे मिटताच ती झोपऱ्या आवाजात म्हणाली, "उद्या माझी एक्झाम आहे आणि मला माझी झोप खराब करायची नाहीये." त्याने एक नजर काजूकडे पाहिलं आणि हसत सोफ्यावर जाऊन बसला. त्याला झोप येत नव्हती, म्हणून त्याने लॅपटॉप उघडला आणि काम करू लागला. थोड्या वेळाने काजू अचानक बसली आणि स्वतःशीच पुटपुटली, "मला झोप का येत नाहीये?" जेनिलने बेडवर बसलेल्या, झोप न लागल्याने अस्वस्थ झालेल्या काजूकडे पाहिलं. तो उठून तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "झोपण्याचा प्रयत्न कर, आपोआप झोप येईल." काजू लगेच म्हणाली, "ती मुलगी कोण आहे?" जयनील हलकसं हसला, "अच्छा, म्हणून तुला झोप येत नाहीये?" काजू डोकं खाजवत म्हणाली, "नाही, तसं काही नाही. मी फक्त सहज विचारलं." जयनील म्हणाला, "ती माझी मैत्रीण आहे. कधीही येते. तिचे वडील आमच्यापेक्षा मोठे ऑफिसर आहेत, म्हणून आमच्यावर भरोसा ठेवतात. त्यामुळे ती इथे येते." मग तो म्हणाला, "काजू, झोप. उद्या तुझी एक्झाम आहे." काजू झोपली आणि थोड्याच वेळात जयनीलही झोपला. दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठून पटकन तयार झाली आणि जयनील सोबत सेंटरवर पोहोचली. त्याने तिला सोडलं आणि एक्झाम संपल्यावर घ्यायला येईन असं सांगून निघून गेला. एक्झाम संपला. काजू, तनू, मनू आणि मीरासोबत बाहेर उभी होती. जयनील अजून आलेला नव्हता. काजूने फोन करण्याचा विचार केला, पण पुन्हा फोन खिशात ठेवला आणि तिथेच उभी राहून वाट पाहू लागली. तिने बाकी सगळ्यांना घरी जायला सांगितलं. सगळे निघून गेले. काजू एकटीच तिथे उभी राहून इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात तिला दिसलं की एक बाई धावत धावत तिच्या दिशेने येत आहे. काजूने त्या बाईकडे नीट पाहिलं, मग तशी शांत उभी राहिली. तेवढ्यात ती बाई धावत येऊन काजूच्या अगदी समोरच पडली. बहुतेक ठेच लागून पडली असावी. काजूने पटकन तिला उचललं आणि म्हणाली, "तुम्ही ठीक आहात ना?" त्या बाईने काजूसमोर हात जोडत म्हटलं, "प्लीज हेल्प करा." काजूने ती बाई ज्या दिशेने आली होती त्या दिशेने पाहिलं, पण तिथे कोणीच दिसत नव्हतं. ती बाई पुन्हा म्हणाली, "ते लोक मला उचलून नेतील." काजू गोंधळून म्हणाली, "कोण नेईल?" ती बाई काहीच बोलली नाही. मग काजू तिला आपल्यासोबत कॉलेजच्या आत घेऊन गेली. तिला बसवलं आणि पाणी दिलं. थोड्या वेळाने ती बाई म्हणाली, "ते लोक मला उचलून नेतील. प्लीज हेल्प करा." काजू तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "काळजी करू नका. कोणीही तुम्हाला घेऊन जाणार नाही. तुम्ही आमच्यासोबत घरी चला." ती बाई घाबरून म्हणाली, "नाही, मी तुमच्या घरी कशी जाऊ?" काजू अगदी सहज म्हणाली, "तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? मग आमच्यासाठी जेवण बनवा आणि आमच्या घरीच राहा." त्या बाईने थोडा विचार केला आणि म्हणाली, "ठीक आहे, पण मला कुणासमोरही यायचं नाही. मी कायम तोंडावर पदर घेऊन राहीन." काजू आश्चर्याने म्हणाली, "पण असं का?" ती बाई हळू आवाजात म्हणाली, "ती माझी मजबुरी आहे. तुम्हाला मान्य असेल तरच मी तुमच्यासोबत येईन." काजू थोडा विचार करून म्हणाली, "ओके." तोपर्यंत जयनील तिथे येऊन पोहोचला होता, पण काजू बाहेर दिसली नाही, म्हणून त्याने तिला कॉल केला. काजू जयनीलचा फोन न उचलताच त्या बाईला घेऊन बाहेर आली. काजू सोबत एक अनोळखी बाई पाहून जयनील चकित झाला. काजूने आधी त्या बाईला मागच्या सीटवर बसवलं आणि स्वतः पुढे येऊन बसली. तिच्या डोक्यावर पदर असल्यामुळे जयनीलला तिचा चेहरा दिसत नव्हता. गाडी चालवताना त्याने विचारलं, "ही कोण आहे?" काजू समोर पाहतच म्हणाली, "आजपासून ही आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे. खूप छान जेवण बनवते." काजू जरा जास्तच बोलून गेली होती, म्हणून जयनील म्हणाला, "म्हणजे तू हिला ओळखतेस?" काजू गप्प झाली आणि हळूच मान हलवून नाही म्हणाली.
जेनिल काहीच बोलला नाही. ना त्याने पुढचा प्रश्न विचारला, ना त्या बाईला गाडीतून उतरायला सांगितलं. घरी आल्यावर काजू त्या बाईला सोबत घेऊन गेली आणि किचनच्या बाजूच्या खोलीत नेऊन म्हणाली, आजपासून तुम्ही इथे राहा. तुमचं काम फक्त स्वयंपाक करायचं आहे. नंतर तुम्ही खोलीतच राहू शकता. हवं तर बाहेरही येऊ शकता. त्या बाईने पदर बाजूला केला आणि काजूच्या गालावर हात ठेवत म्हणाली, माहित नाही, पण तुला पाहून मला माझ्या एका आपल्याची आठवण झाली. खूप खूप धन्यवाद बाळा. काजू हळूच हसली आणि बाहेर आली. बाहेर जयनील तिची वाट पाहत होता. काजू बाहेर येताच तो म्हणाला, असं कुठल्याही अनोळखी माणसाला घरी आणायचं नसतं. काय माहित कोणत्या हेतूने आली असेल. काजू कोणताही भाव न दाखवता म्हणाली, कुठल्याही हेतूने आली असो, पण मी तिला अडचणी सोडू शकत नव्हते. जेनिल आणि काजू जिन्याकडे वळतच होते तेवढ्यात काया समोरून धावत आली आणि जेनिलच्या गळ्यात हात टाकले. ते पाहून काजूचे डोळे विस्पारले. ती अवाक होऊन दोघांकडे पाहू लागली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे जेनिलही गोंधळला होता. काजू जड नजरेने सगळं पाहत होती. कायने जेनिलला घट्ट पकडत म्हटलं, आय मिस यू सो मच. काजूचे डोळे तर अक्षरशः बाहेर आले होते. जेनिलने काजूकडे पाहिलं. आता काजू त्याच्याकडून नजर चुकवत होती. मग जेनिल कायाला झटकन दूर करत म्हणाला, हा काय नवीन ड्रामा आहे आता तुझा? मी सांगितलं होतं ना, दुरून बोलत जा. काया पुन्हा जेनिल जवळ येत म्हणाली, ओ कमॉन यार, आय लव्ह यू. कायाच्या या शब्दांनी काजूचं काळीज धस्स झालं. ती शॉक होऊन जेनिलकडे पाहू लागली. जेनिलने काजूकडे पाहिलं. तिची अवस्था त्याला कळली, पण तो काहीच बोलला नाही. कायाला पुन्हा बाजूला सारत तो थेट आपल्या खोलीत निघून गेला. आता काजूही निघू लागली. तेवढ्यात काया मागून म्हणाली, हे तुझा एक्झाम कसा झाला? काजूने मान हलवत उत्तर दिलं, छान झाला. काया आता काजूच्या समोर येत म्हणाली, यार प्लीज मला हेल्प कर. काजू आश्चर्याने म्हणाली, मी तुझी काय मदत करू शकते? काया म्हणाली, माझं जेनिलवर प्रेम आहे आणि जेनिलचंही माझ्यावर आहे, पण तो काही बोलतच नाही. आत्ताच पाहिलंच ना, किती लाजून निघून गेला. फक्त त्याची ही लाज दूर करून त्याच्याकडून हे ऐकायचं आहे की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. कायाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच काजू म्हणाली, खरंच त्याचंही तुझ्यावर प्रेम आहे? काया हसत म्हणाली, मग नाहीतर काय, तो फक्त बोलत नाही. काया अजून काही बोलणार होती तेवढ्यात काजू तिथून निघून गेली. ती खोलीत न जाता लायब्ररीत आली आणि शांतपणे बसली. का कोण जाणे, पण तिला हे सगळं अजिबात आवडलं नाही. आज पहिल्यांदाच काजू अपसेट झाली होती. का झाली होती हे तिलाच कळत नव्हतं. जेनिल खोलीत काजू येण्याची वाट पाहत होता की ती आली की तिला समजावून सांगेल. पण काजू आलीच नाही म्हणून तो स्वतःच बाहेर आला. बाहेर काजू दिसली नाही म्हणून तो लायब्ररीत गेला. तिथे काजू पेन आणि कागद घेऊन बसली होती, पण तिचं लक्ष कुठेतरीच होतं. तो तिच्या जवळ गेला. काजूला कोणाच्या येण्याची चाहूल लागली आणि ती नीट बसली. जेनिल तिच्या मागे उभा राहून म्हणाला, तू इथे का आलीस? काजू चिडून म्हणाली, माझी मर्जी, मी कुठेही जाईन, तुला काय? जेनिल तिचा राग ओळखत म्हणाला, रागावलीयेस? तुला वाईट वाटलंय? काजू तिरसटपणे म्हणाली, राग आपल्यांवर येतो. तू माझा आपला आहेस का? मला काहीच वाईट वाटलं नाही. तू जा इथून. जेनिल गेला नाही. तो तिथेच काजू जवळ बसला, पण काहीच बोलला नाही. बराच वेळ दोघांमध्ये शांततेतच संवाद चालू होता. काजू उठून निघू लागली तेव्हा जेनिल म्हणाला, कुठे चाललीस? काजूने काहीच उत्तर दिलं नाही आणि निघून गेली. जेनिलही तिच्या मागे मागे आला. काजू खोलीत आली आणि कपाटातून आपले कपडे काढू लागली. ते पाहून जेनिलने विचारलं, हे काय करतेस? काजू कपडे ठेवतच म्हणाली, दुसऱ्या खोलीत चालले, मला इथे राहायचं नाही. ती कपडे उचलून दुसऱ्या खोलीकडे निघालीच होती तेवढ्यात जेनिलने तिचा हात पकडून तिला फिरवत भिंतीला टेकवलं. जेनिलने असं पकडताच काजूच्या हातातलं सगळं सामान इकडे तिकडे पडलं. असं वागणं काजूला जेनिलकडून अपेक्षित नव्हतं. त्याने काजूचा एक हात भिंतीला टेकवून घट्ट धरला आणि दुसरा हात तिच्या कमरेमागे वळवून पकडला. आता काजू हलूही शकत नव्हती. डोळे विस्फारून ती जेनिलकडे पाहतच राहिली. जेनिल हळूच आवाजात म्हणाला, तुला एकदा सांगितलेलं लक्षात राहत नाही का? मी सांगितलं होतं ना, विचार करण्याचं काम माझं आहे, तुझं नाही. मग माझं काही न ऐकता तू इथून निघून कशी जाऊ शकतेस? काजू काहीच बोलली नाही. तिने फक्त पापण्या खाली झुकवल्या. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं.
तिने जैनिलला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण जैनिल समोर तिचं बळ चालणार तरी कसं? काजू अजूनही काहीच बोलत नव्हती. तेव्हा जैनिल तिची कंबर पकडून तिला स्वतः जवळ ओढत म्हणाला, "मी बोलत असताना माझ्या डोळ्यात पाहायचं." काजूने तरीही त्याच्याकडे पाहिलं नाही, म्हणून जैनिलने तिला अजून जवळ ओढलं, इतकं की काजू त्याच्या मिठीत घट्ट अडकली. काजूने झटकन जैनिलच्या डोळ्यात पाहिलं आणि पाहतच राहिली. जैनिलही तिच्या डोळ्यात हरवला. दोघांच्याही हृदयाच्या ठोक्यांचा आवाज एखाद्या इंजिनासारखा वेगाने धावत होता. दोघेही इतके एकमेकात गुंतले होते की पुढे काय घडणार आहे याची त्यांना जाणीवही नव्हती. काजूला जैनिलचा उष्ण श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवू लागला. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे झुकू लागला. दोघांच्या चेहऱ्यात आता फारच कमी अंतर उरलं होतं. जसजसा जैनिल जवळ येत होता तसतशी काजूच्या श्वासाची गती वाढत होती. जैनिलचे ओठ काजूच्या ओठांच्या अगदी जवळ येऊन थांबले. काजूचे ओठ थरथरू लागले. काहीच न करता आल्याने तिने डोळे घट्ट बंद केले आणि जोरात श्वास घेतला. हे पाहून जैनिल हलकसा हसला, पण तो मागे सरकला नाही. तो आपलं तोंड काजूच्या कानाजवळ नेत हळूच म्हणाला, "आजच्या नंतर माझं ऐकलं नाहीस तर हा फक्त ट्रेलर होता. हे लक्षात ठेव, पुढच्या वेळेस प्रत्यक्षात होईल." जैनिल अजून बोलतच होता तेवढ्यात कुणीतरी झटकन दरवाजा उघडला. दोघे दचकून एकमेकांपासून दूर झाले. दरवाजात काया उभी होती. ती मटकत आत आली आणि म्हणाली, "तुम्हाला जेवायचं नाही का? मला तर खूपच भूक लागली आहे यार." काजू काहीच बोलली नाही. ती नजर जमिनीवर रोखून इकडे तिकडे पाहत राहिली. जैनिलची नजर मात्र सतत काजूवरच होती. काजू पटकन कायाच्या बाजूने निघून गेली. ते पाहून काया गोंधळून म्हणाली, "हिला काय झालं?" काजू निघून गेल्यावर जैनिल तिचं सामान आवरू लागला. तेवढ्यात काया म्हणाली, "हे काय करत आहेस तू? तिचं सामान तू का उचलतोयस?" जैनिलने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, "इतरांच्या बाबतीत नाक खुपसणं हा तुझा छंदच आहे ना?" तो एवढंच बोलला आणि गप्प झाला. काया पुढे जाऊन जैनिलचा हात बाजूने धरत म्हणाली, "ऐक, तिचा बॉडीगार्ड बनण्याची तुला काहीच गरज नाही. तिच्या वडिलांना सांगून टाक की तुला हे सगळं करायचं नाही." जैनिल कायाचा हात झटकन दूर सारत म्हणाला, "माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा विचारही करू नकोस." असं म्हणत तो बाहेर निघून गेला. काया खोलीकडे पाहत स्वतःशीच पुटपुटली, "यायचं तर शेवटी माझ्याकडेच आहे तुला जानू." इकडे काजू लायब्ररीत येऊन थांबली आणि खोल खोल श्वास घेऊ लागली. इकडे तिकडे चक्रा मारत ती स्वतःशीच बोलू लागली, "नाही नाही, मी हे कसं करू शकते? ओ माय गॉड, हाऊ कॅन आय डू दिस? नाही, हे बरोबर नाही. मी त्याच्या इतकी जवळ." ती अजूनही अस्वस्थपणे फिरतच होती. तो समोर आला की मला असं का होतं? हे देवा, मला मदत कर. आता मी त्याच्यासमोर कशी जाऊ? काजू स्वतःशीच म्हणाली, "हो, आता मी त्याच्याकडे पाहणारच नाही. अजिबात नाही, हेच बरोबर आहे." ती बाहेर जायला निघाली, मग थांबून म्हणाली, "नाही, आज जेवणच करणार नाही. इथेच बसून अभ्यास करते." क्षणभर विचार करत पुन्हा पुटपुटली, "एखादी कादंबरी वाचूया, अभ्यास नंतर करू." काजू बुक शेल्फ जवळ गेली आणि कादंबरी शोधू लागली. बराच वेळ शोधूनही तिला काही चांगली कादंबरी मिळाली नाही, म्हणून ती निराश होऊन निघू लागली. तेवढ्यात तिची नजर एका पुस्तकावर पडली. मुखपृष्ठावर लिहिलेलं होतं, "एक विवाह असाही." काजूने पुढे जाऊन पुस्तक उचललं आणि मुखपृष्ठ उघडताच आत लिहिलेलं दिसलं, "राज आकृतीची कहाणी." ती थोडी चकित होऊन म्हणाली, "अरे, हे तर माझ्या मम्मी पप्पांचं नाव आहे. आता तर हे वाचायलाच हवं." ती पुस्तक टेबलवर ठेवून वाचायला बसणार इतक्यात दारावर कुणीतरी टकटक केली. काजू वैतागून स्वतःशीच म्हणाली, "आता काय आहे? नाही, मी उघडणार नाही. आपोआप कंटाळून जाईल." ती पुन्हा पुस्तक उचलतच होती. तेवढ्यात दारावर पुन्हा जोरजोरात टकटक होऊ लागली. वैतागून काजू उठली आणि झटक्यात दार उघडून चिडून ओरडली, "काय आहे? शांतपणे वाचू देणार आहात की नाही?" समोर दुसरा कोणी नाही तर जैनिलच उभा होता. तो थोडा पुढे येत म्हणाला, "ट्रेलर आठवतोय ना?" काजू पुन्हा गोंधळली. ती पटकन जैनिलच्या बाजूने निसटून निघून गेली. जैनिलही डायनिंग टेबलकडे आला, जिथे काया आणि मयूर आधीच बसले होते. काजू येऊन मयूरच्या शेजारी बसली आणि घाईघाईने जेवू लागली. सगळे जेवत होते. तेवढ्यात काजूला अचानक खोकला आला आणि ती जोरजोरात खोकू लागली. मयूरने पटकन तिला पाणी दिलं, पण पाण्यानेही काही फरक पडला नाही. म्हणून काजू तोंडावर हात धरत धावतच किचनकडे निघून गेली. काजू निघून गेली तसं जैनिलही तिच्या मागे गेला. तोपर्यंत काजू बरी झाली होती, पण मोठमोठे श्वास घेत होती.
जैनिलने पटकन काजूच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, तू ठीक आहेस ना? डॉक्टरला बोलवू का? काजूने रिकाम्या नजरेने जैनिलकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. ती शांतपणे निघून जाऊ लागली, तेव्हा जैनिल म्हणाला, आजचं जेवण कुणी बनवलं आहे? काजू चालता चालता थांबली आणि म्हणाली, आज ज्या आंटी आपल्यासोबत आल्या होत्या त्यांना स्वयंपाकाचं काम दिलं आहे, असं म्हणत ती निघून गेली. जैनिल बाहेर आला आणि आजूबाजूला नजर फिरवून त्या बाईला शोधू लागला, पण ती त्याला कुठेच दिसली नाही. काजूच्या सांगण्यावरून ती बाई फक्त स्वयंपाकासाठीच बाहेर येत होती आणि उरलेला वेळ आतल्या खोलीतच राहायची. जैनीला ती दिसली नाही म्हणून तो काहीही न बोलता बाहेर निघून गेला. काया आपल्या खोलीकडे जात असतानाच अचानक लायब्ररीकडे वळली. आत जाऊन पाहिलं तर काजू तिथे नव्हती. काया परत जाताना स्वतःशीच पुटपुटली, काही नाही, उद्या बोलेन त्या चेटकिनीशी. जाता जाता तिची नजर एका पुस्तकावर पडली. ती पुस्तक उचलून सोबत घेऊन निघून गेली. काजू पुस्तक वाचण्यासाठी खोलीत न जाता थेट लायब्ररीत आली, पण तोपर्यंत काया निघून गेली होती. काजूने येऊन पाहिलं तर ते पुस्तक तिला दिसलं नाही. ती वैतागून स्वतःशीच म्हणाली, आता हे पुस्तक कुठे गेलं? काजू शोधू लागली, पण पुस्तक काही सापडेना. शेवटी कमरेवर हात ठेवून संपूर्ण लायब्ररीत नजर फिरवत ती म्हणाली, कमाल आहे, आधीच माझ्या आयुष्यात त्याने गोंधळ मांजवला आहे आणि आता हे पुस्तक सुद्धा मला त्रास देत आहे. नजर फिरवता फिरवता तिची नजर दरवाजात उभ्या असलेल्या जैनिलवर पडली. तो हात बांधून काजूकडे रोखून पाहत होता. जैनिल पुढे येत म्हणाला, म्हणजे मी तुझ्या आयुष्यात गोंधळ मांजवला आहे? दाखव तर, किती मोठा झाला आहे तो. काजू बडबडू लागली, हाई आत्ताच यायला हवा होता. ती जैनिलच्या डोळ्यात पाहू लागली आणि त्याच्या जवळ आली. जैनिलला कळेना ती नेमकं काय करणार आहे. तेवढ्यात काजू झटक्यात जैनिलच्या बाजूने निसटून गेली आणि इतक्या वेगात धावली की जैनिलला काही कळायच्या आधीच नजरेआड झाली. ती पटकन खोलीत आली आणि झोपून गेली, कारण दुसऱ्या दिवशी तिचा कुठलाही एक्झाम नव्हता. जैनिल खोलीत आला. काजूला झोपलेली पाहून तो काहीच न बोलता जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी जैनिल ऑफिसमध्ये बसून काम करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर काजूचं नाव फ्लॅश होत होतं. त्याने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला. पलीकडून आवाज आला, सो सॅड मेजर साहेब. घरात इतकी सिक्युरिटी नव्हती की काही प्रॉब्लेम होईल. मी तर अगदी सहज तिला घेऊन आलो. आता काय करणार मेजर साहेब? कसं वाचवणार तुमच्या बायकोला? जैनिल सुन्न झाला. फोन काजूचा होता, पण आवाज विवेकचा होता. जैनिलने कॉल कट करून घरच्या फोनवर फोन केला, पण कुणीही उचलला नाही. तो घाबरून धावत घराकडे निघाला. तेवढ्यात पुन्हा काजूच्या फोनवरून कॉल आला. जैनिलने फोन कानाला लावला तर विवेक हसत म्हणाला, किती केअरलेस नवरा आहेस रे तू. स्वतःच्या घरात सुद्धा बायकोला सुरक्षित ठेवू शकत नाहीस. सो सॅड. आता मी तिची अशी अवस्था करणार आहे की ती तुझ्या समोर यायलाही घाबरेल. जैनिलने काही न बोलता फोन कट केला आणि गाडी वेगात घराच्या दिशेने पळवली. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.